सर, आज म्युकरमायकोसिसची बैठक झाली, काय झालं? कारण ह्याची इंजेक्शन देखील मिळत नाही आणि त्यांच्या किमती भरमसाठ आहे. आज माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळ्यांनीच जवळजवळ 18 जिल्ह्यांमधल्या सर्व जिल्हाधिकारी आणि पूर्ण डिव्हिजनल कमिशनर्स, त्याचबरोबर सर्व पोलीसचे सर्व SPs आणि कमिशनर्स या सर्वांच्याच आणि आरोग्य खात्याचे सर्व अधिकाऱ्यांबरोबरची बैठक झाली. विषय होता म्युकरमायकोसिस आणि जनरल कोरोनाचा आढावा. तर या दोन विषयांच्या संदर्भात मी असं सांगेल की म्युकरमायकोसिसच्या संदर्भात एकूण आज राज्यामध्ये 2245 या क्षणाला रुग्ण आहेत. यामध्ये मी माहितीही देऊ इच्छितो की नोटिफायबल डिसीज म्हणून म्युकरमायकोसिसला आरोग्य विभागाने आता मान्यता दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक असलेला रुग्ण हा नोटिफाईड होणार, म्हणजे तो आपल्या गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये येणार. त्याला म्युकरमायकोसिस असलेल्या रुग्णाला त्याचं निदान कळवलंच पाहिजे आणि त्याच्या उपचाराच्या संदर्भातील पूर्ण इत्थंभूत माहिती ही उपलब्ध होणार. त्यालाच आपण नोटिफायबल डिसीज म्हणूनचा नोटिफिकेशन आपण त्याची आरोग्य विभागाच्या वतीनं काढलेली आहे. दुसरं असं आहे की संपूर्ण कलेक्टर्सला आणि कमिशनर्सला अशा सूचना दिलेल्या आहेत की शेवटी आता याला लागणारं जे एम्फोटेरेसिन B नावाचं जे महत्त्वाचं इंजेक्शन आहे, औषधी आहे, या सगळ्यांचा जो कंट्रोल आहे तो कंट्रोल पूर्ण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेला आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे काही आपल्याला वाटप करेल तो आपण त्या ठिकाणी स्वीकारतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जेवढी संख्या आहे त्या प्रमाणामध्ये आपण ते वाटप करतो. तर त्यासाठी IDSP ही जी काही महत्त्वाची वेब पोर्टल आहे त्याच्यावर आपल्याला रुग्णांची अचूक संख्या असणं ही महत्त्वाची, कारण त्या आधारावरच या सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणून कलेक्टर्सला सूचित केलेलं आहे की IDSPवर पोर्टल अपडेट ठेवा. नंबर 3, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये म्युकरमायकोसिसला टोटली फ्री झालंच पाहिजे असंच बंधनकारक आम्ही कलेक्टरांना केलेलं आहे. कारण याचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याला ॲडिशनल बजेटमधून 30 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि त्यामुळे जे काही विमाच्या 1.5 लाखाचा जो कवच असतो त्यापेक्षा लागणारी वरची रक्कम ही ट्रस्ट मोडमध्ये जी काही लागेल ती सगळी रक्कम दिली जाणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून 131 रुग्णालय हे नोटिफाईड केलेले आहेत. खास करून 131 रुग्णालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. आणि त्यामुळं त्या रुग्णालयामध्ये याला बऱ्याचशा एक्सपर्ट्सची आवश्यकता लागत असल्यामुळे हे रुग्णालय आयडेंटिफाय केलेले आहेत. यामध्ये निश्चित प्रकारे सगळ्या गोष्टी केल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे. आणि 2200 पैकी जवळजवळ 1007 एवढे रुग्ण हे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये आज ॲडमिट आहेत आणि फ्री ट्रीटमेंट घेत आहेत. या रुग्णालयांमध्ये एम्फोटेरेसिन B सुद्धा मोफत दिलं जातं. आणि त्यामुळं कलेक्टर आणि सिव्हिल सर्जनच्या अखत्यारीत असलेलं हे जे इंजेक्शनचं वाटपचा विषय आहे तो सुद्धा हा फ्री दिला जातो. राहिला प्रश्न प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आहेत, ज्या ठिकाणी लोक म्युकरमायकोसिसचा उपचार घेत आहेत त्या ठिकाणी सुद्धा फ्री व्हावं किंवा त्याला रेट कॅपिंग तरी व्हावी अशी राज्य शासनाची मनापासूनची इच्छा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे नॉन कोविड का कोविड हा जो एक महत्त्वाचा संभ्रम आज आहे, तर त्या दृष्टिकोनातून आपल्या आरोग्य विभागाच्या वतीनं कोर्टामध्ये जी काही नॉन कोविडच्या संदर्भातील केस चालू आहे त्यामध्ये आम्ही आवर्जून या सगळ्या गोष्टी सांगत आहोत की कुठल्याही परिस्थितीत प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आम्हाला जे काही कोविडच्या अनुषंगाने कॅपिंग केलेले रेट्स आहेत ते याला सुद्धा लागू करता यावेत असं सुद्धा आपलं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कॅपिंगची आमची प्रायव्हेट हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्याच्या व्यतिरिक्त जे हॉस्पिटल्स ट्रीटमेंट करतायत त्या अनुषंगाने सुद्धा आमचे प्रयत्न आहेत. एम्फोटेरेसिन B
हे जे महागडं औषध आहे त्याच्यासाठी ग्लोबल टेंडर काढलेलं आहे आणि त्यामध्ये प्रतिसाद येऊन जवळजवळ 1 जूनपर्यंत म्हणजे एक 5-6 दिवस अजून त्याला लागणार, 4-5 दिवस, पण 1 जूनला जवळजवळ 60,000 व्हाईल्स त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा म्हणजे ग्लोबल टेंडरमध्ये असलेल्या प्रतिसादामुळे 60,000 व्हाईल्स तिथून सुद्धा आपण उपलब्ध थेट महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून घेत आहोत. म्हणजे हे तुमच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कंट्रोलच्या ऑर्डरच्या व्यतिरिक्त ॲडिशनल आपल्याला मिळू शकणार आहे. या व्यतिरिक्त आता म्युकरमायकॉसिसच्या संदर्भात आम्ही अतिशय जागरूक आहोत की ते स्प्रेड होऊ नये किंवा त्याच्या संदर्भातले रुग्ण वाढू नयेत म्हणून IEC म्हणजेच आपल्याला त्याच्या जनजागरूकतेविषयीची काळजी आपण सर्वदूर घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जे काही मास्क आणि वेगवेगळ्या कारणांनी वसूल झालेले जे पैसे असतात त्यातून सुद्धा कलेक्टरांनी त्याचा वापर हे म्युकरमायकॉसिसच्या प्रसिद्धीसाठी म्हणजेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी त्या ठिकाणी खर्च करावेत अशीही सूचना देण्यात आली. सर, आपण लसीसाठीचं टेंडर काढलं तर हे झालं म्युकरमायकॉसिसचं. मी शॉर्टमध्ये आजच्या कोविडच्या संदर्भात सुद्धा जो पूर्ण आढावा घेतला. आजची स्थिती कोरोनाची 3,27,000 आहे ऍक्टिव्ह रुग्ण. त्यामध्ये अतिशय समाधानाची बाब ही आहे की रिकव्हरी रेट आता 93% गेलेला आहे. पॉझिटिव्हिटी रेट 12% खाली आलेला आहे आणि डेथ रेट हा 1.5% त्या ठिकाणी आहे. आजच्या 18 जिल्ह्यांच्या ज्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट स्टेटपेक्षा जास्त आहे, ॲव्हरेजपेक्षा, त्या जिल्ह्यांच्या मीटिंग्समध्ये 2 महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. एक म्हणजे होम आयसोलेशन 100% बंद करा आणि CCC वाढवा म्हणजे कोविड केअर सेंटर्स वाढवा आणि सगळ्या लोकांना तिथे आयसोलेट झाले पाहिजे. त्यानंतर दुसरी, आणि आता बऱ्याचदा गावागावांमध्ये सुद्धा CCC वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारने सुद्धा दिलेल्या आहेत आणि म्हणून त्यासाठी वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा 15वा वित्त आयोगाची जी निधी ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदमध्ये उपलब्ध आहे त्यातून 25% खर्च हा या कोविडच्या CCC सेंटर्स उभा करण्यासाठी म्हणजे 25 ते 30 बेड्स, आयसोलेटेड बेड्स निर्माण करण्यासाठी खर्च करता येतील. हा एक महत्त्वाचा सूचना या निमित्ताने सर्व ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीला देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर गौण खनिज ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असेल त्यातून सुद्धा काही प्रमाणात निधी हा कोविडसाठी खर्च करता यावा हा सुद्धा आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की टेस्टिंग वाढवली सगळे लोक म्हणत असतात, पण टेस्टिंग ही फोकस्ड पद्धतीनं वाढली पाहिजे. नाही तर पॉझिटिव्हिटी रेट कमी येईल परंतु जनरलाइज टेस्टिंग करण्यात अर्थ नाही. अशा अत्यंत कडक सूचना सर्व प्रशासनातल्या लोकांना देण्यात आलेल्या आहेत आणि आरोग्य विभागालाही कडक देण्यात आलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की जो पॉझिटिव्ह पेशंट असेल त्याचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आणि त्याचे लो रिस्क कॉन्टॅक्ट्स यामध्येच टेस्टिंग झाली पाहिजे. जनरल कुठेही जाऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या टेस्टिंग करून आपण पॉझिटिव्हिटी रेट कमी करू नये अशा पद्धतीच्या फार गंभीर पद्धतीच्या सूचना या निमित्ताने देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आशा वर्कर्स ज्या आहेत त्या आशा वर्कर्सला सुद्धा आता 2 पद्धतीच्या ट्रेनिंग देऊन त्यांना टेस्टिंगमध्ये इन्व्हॉल्व करायचं ठरवलंय. एक म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट त्याची ट्रेनिंग आणि दुसरं सेल्फ टेस्टिंग किट्स नावाची जी कोविशिल्डची जी टेस्ट हे आलेली आहे त्याची किट्स आलेली आहेत त्याचं सुद्धा टेस्टिंग देऊन सेल्फ टेस्टिंग किट्सच्या अनुषंगाने आशा वर्कर्सला सुद्धा या टेस्टिंगमध्ये इन्व्हॉल्व करायचं निर्णय झालेला आहे. तर या संदर्भात कोरोनाच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. या व्यतिरिक्त 2 महत्त्वाच्या सूचना दिल्या की विधानसभेत सुद्धा आपण फायर ऑडिट्स कंपल्सरी करून घेणार असं आपण सांगितलं होतं. त्याचा आढावा घेत असताना ज्या ज्या जिल्ह्यामध्ये फायर ऑडिटच्या संदर्भात
झालेलं काम नसेल, त्या जिल्ह्यांमध्ये सर्व आरोग्याच्या जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांमध्ये फायर ऑडिटचं काम कलेक्टरनी पहिल्या प्राधान्याने घेतलं पाहिजे. कारण यासाठी डीपीडीसीतून निधी खर्च करता यावा यासाठी सुद्धा वित्त मंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्र्यांनी सूचित केलेलं आहे. आणि त्यामुळं जर निधी उपलब्ध केलेला आहे तर आता पटकन फायरचे एक्सपर्ट जिल्ह्यातले लोक घेऊन फायर ऑडिटची जी काही सध्याची परिस्थिती आहे आणि जी करावयाची गोष्ट आहे त्याचा जो गॅप असेल त्या गॅप्सला लागणारी निधी उपलब्ध करून देऊन फायर ऑडिट इलेक्ट्रिकल ऑडिटचं काम पूर्ण करून घ्यावं अशा सूचना दिलेल्या आहेत. थर्ड वेव्हच्या अनुषंगाने पीडियाट्रिकची तयारी अतिशय मजबूतीनं केली पाहिजे यासाठी सुद्धा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग त्यात पीडियाट्रिक वॉर्ड्स असतील, पीडियाट्रिक तुमचे व्हेंटिलेटर्स असतील, पीडियाट्रिकच्या संदर्भाने लागणारं गॅमाग्लोबिलिन नावाची जी IV चं औषध लागू शकेल हे जे काही अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातली जी काही ऑर्डर्स आणि तयारीच्या संदर्भातला विषय असेल या सगळ्या बाबतीची सुद्धा सूचना आणि आढावा घेऊन त्या संदर्भातल्या गोष्टी सर्व पद्धतीनं सांगितल्या. मॉडर्ना आणि फायझरने असं आपल्याला कळवलं का की ते राज्यांना देणार नाही लस, ग्लोबल टेंडर काढून ते केंद्रालाच देणार. त्यामुळे आपण जर ग्लोबल टेंडर काढले त्याची परिस्थिती काय आहे लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरमध्ये कुठलाही राज्याला प्रतिसाद नाही आणि त्यामुळेच आमची वारंवार केंद्र शासनाला विनंती आहे की आपण इम्पोर्ट करणाऱ्या लसीच्या संदर्भात राष्ट्रीय धोरण जाहीर करून तुमच्या स्तरावर राष्ट्रीय स्तरावरच ग्लोबल टेंडर काढावं. मॉडर्ना असेल, जॉन्सन असेल, फायझर असेल, जे काही घ्यायचं असेल ते सगळं त्या ठिकाणी घ्यावं. 18 ते 44चा जर भाग केंद्राने राज्यावर सोपवला असेल तर त्याला लागत असणारी आपल्या लोकसंख्येप्रमाणेचं जे लागत असणारी लसीची किंमत आहे ती राज्यांकडून घ्यावी. परंतु कॉम्पिटिटिव्ह रेट्स आणि एक समान धोरण अशा पद्धतीचं काम हे केंद्राने करण्याची गरज आहे. हे आम्ही VC मध्ये सुद्धा पत्राद्वारे सुद्धा वेळोवेळी कळवलेलं आहे. लॉकडाऊन बाबत काय आहे? जून नंतर 4 टप्प्यामध्ये उघडणार आहे, नाही उघडणार आहे? लॉकडाऊनच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि कॅबिनेटच्या स्तरावर कदाचित गुरुवारी चर्चा होईल. त्या संदर्भात योग्य तो चर्चेच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय होईल. सर, लसीकरणाच्या संदर्भात स्पुटनिक जर मुंबईसारख्या महानगरपालिकेला ग्लोबल टेंडरमध्ये जर मिळत असेल किंवा काही संस्था पार्टिसिपेट करत असतील तर राज्याचा काय प्रॉब्लेम आहे? राज्यामध्ये का पार्टिसिपेट करत नाही? स्पुटनिक असो किंवा कुणी असो, आपण ग्लोबल टेंडर काढले, सगळेजण सहभाग घेऊ शकतात. स्पुटनिकच्या बाबतीतही अनेक लोक म्हणत असतात त्या रशियन गव्हर्नमेंटनी कुणीतरी एक ऑथोराइज व्यक्ती नेमला पाहिजे आणि त्यांनी खरं म्हणलं तर त्याच्यामध्ये योग्य तो सहभाग घेतला पाहिजे. आणि जर स्पुटनिकला सहभाग असेल तर राज्य शासन सुद्धा घ्यायला कधीही तयार आहे. फक्त त्या संदर्भात कुठलाही आपण ईमेल सुद्धा त्यांची जी काही रशियन एजन्सीज आहेत किंवा एम्बेसीज आहेत किंवा त्यांच्या ज्या काही अधिकृत एजन्सी त्यांना सुद्धा मेल्स टाकलेले आहेत. आपण सांगितलेलं आहे की आम्हाला 6 कोटी डोसेसची 18 ते 44च्या दृष्टिकोनातून आवश्यकता आहे, पण अद्याप कुठलाही रिस्पॉन्स नाही. पण पंजाब वगैरे सारख्या राज्याने जे ग्लोबल टेंडर काढलं होतं त्यांना त्या कंपन्यांनी कळवलं की तुम्ही केंद्र सरकारकडनं घ्या, आम्ही थेट तुम्हाला पुरवठा करू शकत नाही, केंद्र सरकारला पुरवठा मध्ये. तर राज्य सरकार या संदर्भात आता केंद्राशी पूर्ण संपर्क करणार आहे का? तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर खरेदी करा आणि आम्हाला द्या. आम्ही कायमस्वरूपी वॅक्सिनेशनच्या बाबतीत त्यांच्याशी संपर्कात आहोतच. आमची अशी अपेक्षाच आहे की या सगळ्या लसीकरणामध्ये केंद्र शासनाने सहभाग घ्यावा, इंटरव्हेन करावं आणि राष्ट्रीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळ्यांनीच जवळजवळ 18 जिल्ह्यांमधल्या सर्व जिल्हाधिकारी आणि पूर्ण डिव्हिजनल कमिशनर्स, त्याचबरोबर सर्व पोलीसचे सर्व SPs आणि कमिशनर्स या सर्वांच्याच आणि आरोग्य खात्याचे सर्व अधिकाऱ्यांबरोबरची बैठक झाली. विषय होता म्युकरमायकॉसिस आणि जनरल कोरोनाचा आढावा. तर या 2 विषयांच्या संदर्भात मी असं सांगेल की म्युकरमायकॉसिसच्या संदर्भात एकूण आज राज्यामध्ये 2245 या क्षणाला रुग्ण आहेत. यामध्ये मी माहितीही देऊ इच्छितो की नोटिफायबल डिसीज म्हणून म्युकरमायकॉसिसला आरोग्य विभागाने आता मान्यता दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक असलेला रुग्ण हा नोटिफाईड होणार.
म्हणजे तो आपल्या गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये येणार. त्याला म्युकरमायकॉसिस असलेल्या रुग्णाला त्याचं निदान कळवलंच पाहिजे आणि त्याच्या उपचाराच्या संदर्भातील पूर्ण इत्थंभूत माहिती ही उपलब्ध होणार. त्यालाच आपण नोटिफायबल डिसीज म्हणूनचा नोटिफिकेशन आपण त्याची आरोग्य विभागाच्या वतीनं काढलेली आहे. दुसरं असं आहे की संपूर्ण कलेक्टर्सला आणि कमिशनर्सला अशा सूचना दिलेल्या आहेत की शेवटी आता याला लागणारं जे एम्फोटेरेसिन बी नावाचं जे महत्त्वाचं इंजेक्शन आहे, औषधी आहे, या सगळ्यांचा जो कंट्रोल आहे तो कंट्रोल पूर्ण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेला आहे आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे काही आपल्याला वाटप करेल तो आपण त्या ठिकाणी स्वीकारतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जेवढी संख्या आहे त्या प्रमाणामध्ये आपण ते वाटप करतो. तर त्यासाठी IDSP ही जी काही महत्त्वाची वेब पोर्टल आहे त्याच्यावर आपल्याला रुग्णांची अचूक संख्या असणं ही महत्त्वाची, कारण त्या आधारावरच या सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणून कलेक्टर्सला सूचित केलेलं आहे की IDSPवर पोर्टल अपडेट ठेवा. नंबर 3, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये म्युकरमायकॉसिसला टोटली फ्री झालंच पाहिजे असंच बंधनकारक आम्ही कलेक्टरांना केलेलं आहे. कारण याचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याला ॲडिशनल बजेटमधून 30 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यामुळे जे काही विमाच्या 1.5 लाखाचा जो कवच असतो त्यापेक्षा लागणारी वरची रक्कम ही ट्रस्ट मोडमध्ये जी काही लागेल ती सगळी रक्कम दिली जाणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून 131 रुग्णालय हे नोटिफाईड केलेले आहेत. खास करून 131 रुग्णालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामुळं त्या रुग्णालयामध्ये याला बऱ्याचशा एक्सपर्ट्सची आवश्यकता लागत असल्यामुळे हे रुग्णालय आयडेंटिफाय केलेले आहेत. यामध्ये निश्चित प्रकारे सगळ्या गोष्टी केल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे आणि 2200 पैकी जवळजवळ 1007 एवढे रुग्ण हे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये आज ॲडमिट आहेत आणि फ्री ट्रीटमेंट घेत आहेत. या रुग्णालयांमध्ये एम्फोटेरेसिन बी सुद्धा मोफत दिलं जातं आणि त्यामुळं कलेक्टर आणि सिव्हिल सर्जनच्या अखत्यारीत असलेलं हे जे इंजेक्शनचं वाटपचा विषय आहे तो सुद्धा हा फ्री दिला जातो. राहिला प्रश्न प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आहेत ज्या ठिकाणी लोक म्युकरमायकॉसिसचा उपचार घेत आहेत त्या ठिकाणी सुद्धा फ्री व्हावं किंवा त्याला रेट कॅपिंग तरी व्हावी अशी राज्य शासनाची मनापासूनची इच्छा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे नॉन कोविड का कोविड हा जो एक महत्त्वाचा संभ्रम आज आहे तर त्या दृष्टिकोनातून आपल्या आरोग्य विभागाच्या वतीनं कोर्टामध्ये जी काही नॉन कोविडच्या संदर्भातील केस चालू आहे त्यामध्ये आम्ही आवर्जून या सगळ्या गोष्टी सांगत आहोत की कुठल्याही परिस्थितीत प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आम्हाला जे काही कोविडच्या अनुषंगाने कॅपिंग केलेले रेट्स आहेत ते याला सुद्धा लागू करता यावेत असं सुद्धा आपलं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कॅपिंगची आमची प्रायव्हेट हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्याच्या व्यतिरिक्त जे हॉस्पिटल्स ट्रीटमेंट करतायत त्या अनुषंगाने सुद्धा आमचे प्रयत्न आहेत. एम्फोटेरेसिन बी हे जे महागडं औषध आहे त्याच्यासाठी ग्लोबल टेंडर काढलेलं आहे आणि त्यामध्ये प्रतिसाद येऊन जवळजवळ 1 जूनपर्यंत म्हणजे एक 5-6 दिवस अजून त्याला लागणार, 4-5 दिवस, पण 1 जूनला जवळजवळ 60,000 व्हाईल्स त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा म्हणजे ग्लोबल टेंडरमध्ये असलेल्या प्रतिसादामुळे 60,000 व्हाईल्स तिथून सुद्धा आपण उपलब्ध थेट महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून घेत आहोत. म्हणजे हे तुमच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कंट्रोलच्या ऑर्डरच्या व्यतिरिक्त ॲडिशनल आपल्याला मिळू शकणार आहे. या व्यतिरिक्त आता म्युकरमायकॉसिसच्या संदर्भात आम्ही अतिशय जागरूक आहोत की ते स्प्रेड होऊ नये किंवा त्याच्या संदर्भातले रुग्ण वाढू नयेत म्हणून IEC म्हणजेच आपल्याला त्याच्या जनजागरूकतेविषयीची काळजी आपण सर्वदूर घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जे काही मास्क आणि वेगवेगळ्या कारणांनी वसूल झालेले जे पैसे असतात त्यातून सुद्धा कलेक्टरांनी त्याचा वापर हे म्युकरमायकॉसिसच्या
प्रसिद्धीसाठी म्हणजेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी त्या ठिकाणी खर्च करावेत अशीही सूचना देण्यात आली. सर, आपण लसीसाठीचं टेंडर काढलं तर हे झालं म्युकर मायकोसिसचं. मी शॉर्टमध्ये आजच्या कोविडच्या संदर्भात सुद्धा जो पूर्ण आढावा घेतला. आजची स्थिती कोरोनाची 3,27,000 आहे ऍक्टिव्ह रुग्ण. त्यामध्ये अतिशय समाधानाची बाब ही आहे की रिकव्हरी रेट आता 93% गेलेला आहे. पॉझिटिव्हिटी रेट 12% खाली आलेला आहे आणि डेथ रेट हा 1.5% त्या ठिकाणी आहे. आजच्या 18 जिल्ह्यांच्या ज्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट स्टेटपेक्षा जास्त आहे, ॲव्हरेजपेक्षा, त्या जिल्ह्यांच्या मीटिंग्समध्ये 2 महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. एक म्हणजे होम आयसोलेशन 100% बंद करा आणि CCC वाढवा, म्हणजे कोविड केअर सेंटर्स वाढवा आणि सगळ्या लोकांना तिथे आयसोलेट झाले पाहिजे. त्यानंतर दुसरी, आणि आता बऱ्याचदा गावागावांमध्ये सुद्धा CCC वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारने सुद्धा दिलेल्या आहेत आणि म्हणून त्यासाठी वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा 15वा वित्त आयोगाची जी निधी ग्रामपंचायतमध्ये, जिल्हा परिषदमध्ये उपलब्ध आहे त्यातून 25% खर्च हा या कोविडच्या CCC सेंटर्स उभा करण्यासाठी, म्हणजे 25 ते 30 बेड्स, आयसोलेटेड बेड्स निर्माण करण्यासाठी खर्च करता येतील. हा एक महत्त्वाचा सूचना या निमित्ताने सर्व ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीला देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर गौण खनिज ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असेल त्यातून सुद्धा काही प्रमाणात निधी हा कोविडसाठी खर्च करता यावा, हा सुद्धा आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की टेस्टिंग वाढवली सगळे लोक म्हणत असतात, पण टेस्टिंग ही फोकस्ड पद्धतीनं वाढली पाहिजे. नाही तर पॉझिटिव्हिटी रेट कमी येईल, परंतु जनरलाइज टेस्टिंग करण्यात अर्थ नाही. अशा अत्यंत कडक सूचना सर्व प्रशासनातल्या लोकांना देण्यात आलेल्या आहेत आणि आरोग्य विभागालाही कडक देण्यात आलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की जो पॉझिटिव्ह पेशंट असेल त्याचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आणि त्याचे लो रिस्क कॉन्टॅक्ट्स यामध्येच टेस्टिंग झाली पाहिजे. जनरल कुठेही जाऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या टेस्टिंग करून आपण पॉझिटिव्हिटी रेट कमी करू नये, अशा पद्धतीच्या फार गंभीर पद्धतीच्या सूचना या निमित्ताने देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, आशा वर्कर्स ज्या आहेत त्या आशा वर्कर्सला सुद्धा आता 2 पद्धतीच्या ट्रेनिंग देऊन त्यांना टेस्टिंगमध्ये इन्व्हॉल्व करायचं ठरवलंय. एक म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट, त्याची ट्रेनिंग, आणि दुसरं सेल्फ टेस्टिंग किट्स नावाची जी कोविशिल्डची जी टेस्ट आलेली आहे त्याची किट्स आलेली आहेत, त्याचं सुद्धा टेस्टिंग देऊन सेल्फ टेस्टिंग किट्सच्या अनुषंगाने आशा वर्कर्सला सुद्धा या टेस्टिंगमध्ये इन्व्हॉल्व करायचं निर्णय झालेला आहे. तर या संदर्भात कोरोनाच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. या व्यतिरिक्त 2 महत्त्वाच्या सूचना दिल्या की विधानसभेत सुद्धा आपण फायर ऑडिट्स कंपल्सरी करून घेणार असं आपण सांगितलं होतं. त्याचा आढावा घेत असताना ज्या ज्या जिल्ह्यामध्ये फायर ऑडिटच्या संदर्भात झालेलं काम नसेल त्या जिल्ह्यांमध्ये सर्व आरोग्याच्या जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांमध्ये फायर ऑडिटचं काम कलेक्टरनी पहिल्या प्राधान्याने घेतलं पाहिजे. कारण यासाठी डीपीडीसीतून निधी खर्च करता यावा यासाठी सुद्धा वित्त मंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सूचित केलेलं आहे. आणि त्यामुळं जर निधी उपलब्ध केलेला आहे तर आता पटकन फायरचे एक्सपर्ट जिल्ह्यातले लोक घेऊन फायर ऑडिटची जी काही सध्याची परिस्थिती आहे आणि जी करावयाची गोष्ट आहे त्याचा जो गॅप असेल त्या गॅप्सला लागणारी निधी उपलब्ध करून देऊन फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिटचं काम पूर्ण करून घ्यावं अशा सूचना दिलेल्या आहेत. 3rd वेव्हच्या अनुषंगाने पीडियाट्रिकची तयारी अतिशय मजबूतीनं केली पाहिजे, यासाठी सुद्धा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग त्यात पीडियाट्रिक वॉर्ड्स असतील, पीडियाट्रिक तुमचे व्हेंटिलेटर्स असतील, पीडियाट्रिकच्या संदर्भाने लागणारं गॅमाग्लोबिलिन नावाची जी IV चं औषध लागू शकेल हे जे काही अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातली जी काही ऑर्डर्स आणि
तयारीच्या संदर्भातला विषय असेल, या सगळ्या बाबतीची सुद्धा सूचना आणि आढावा घेऊन त्या संदर्भातल्या गोष्टी सर्व पद्धतीनं सांगितल्या. सर, मॉडर्ना आणि फायझरने असं आपल्याला कळवलं का की ते राज्यांना देणार नाहीत लस, ग्लोबल टेंडर काढून ते केंद्रालाच देणार. त्यामुळे आपण जर ग्लोबल टेंडर काढले त्याची परिस्थिती काय आहे लसीकरण? लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरमध्ये कुठल्याही राज्याला प्रतिसाद नाही आणि त्यामुळेच आमची वारंवार केंद्र शासनाला विनंती आहे की आपण इम्पोर्ट करणाऱ्या लसीच्या संदर्भात राष्ट्रीय धोरण जाहीर करून तुमच्या स्तरावर, राष्ट्रीय स्तरावरच ग्लोबल टेंडर काढावं. मॉडर्ना असेल, जॉन्सन असेल, फायझर असेल, जे काही घ्यायचं असेल ते सगळं त्या ठिकाणी घ्यावं. 18 ते 44चा जर भाग केंद्राने राज्यावर सोपवला असेल तर त्याला लागत असणारी, आपल्या लोकसंख्येप्रमाणेचं जे लागत असणारी लसीची किंमत आहे ती राज्यांकडून घ्यावी. परंतु कॉम्पिटिटिव्ह रेट्स आणि एक समान धोरण अशा पद्धतीचं काम हे केंद्राने करण्याची गरज आहे. हे आम्ही BC मध्ये सुद्धा पत्राद्वारे सुद्धा वेळोवेळी कळवलेलं आहे. सर, लॉकडाऊन बाबत काय आहे? जून नंतर 4 टप्प्यामध्ये उघडणार आहे, नाही उघडणार आहे? लॉकडाऊनच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि कॅबिनेटच्या स्तरावर कदाचित गुरुवारी चर्चा होईल. त्या संदर्भात योग्य तो चर्चेच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय होईल. सर, लसीकरणाच्या संदर्भात स्पुटनिक जर मुंबईसारख्या महानगरपालिकेला ग्लोबल टेंडरमध्ये जर मिळत असेल किंवा काही संस्था पार्टिसिपेट करत असतील तर राज्याचा काय प्रॉब्लेम आहे? राज्यामध्ये का पार्टिसिपेट करत नाही? स्पुटनिक असो किंवा कुणी असो, आपण ग्लोबल टेंडर काढले, सगळेजण सहभाग घेऊ शकतात. स्पुटनिकच्या बाबतीतही अनेक लोक म्हणत असतात त्या रशियन गव्हर्नमेंटनी कुणीतरी एक ऑथोराइज व्यक्ती नेमला पाहिजे आणि त्यांनी खरं म्हणलं तर त्याच्यामध्ये योग्य तो सहभाग घेतला पाहिजे. आणि जर स्पुटनिकला सहभाग असेल तर राज्य शासन सुद्धा घ्यायला कधीही तयार आहे. फक्त त्या संदर्भात कुठलाही आपण ईमेल सुद्धा त्यांची जी काही रशियन एजन्सीज आहेत किंवा एम्बेसीज आहेत किंवा त्यांच्या ज्या काही अधिकृत एजन्सी त्यांना सुद्धा मेल्स टाकलेले आहेत. आपण सांगितलेलं आहे की आम्हाला 6 कोटी डोसेसची 18 ते 44च्या दृष्टिकोनातून आवश्यकता आहे, पण अद्याप कुठलाही रिस्पॉन्स नाही. पण पंजाब वगैरे सारख्या राज्याने जे ग्लोबल टेंडर काढलं होतं त्यांना त्या कंपन्यांनी कळवलं की तुम्ही केंद्र सरकारकडनं की आम्ही थेट तुम्हाला पुरवठा करू शकत नाही, आम्ही केंद्र सरकारला पुरवठा करू. तर राज्य सरकार या संदर्भात आता केंद्राशी पुन्हा संपर्क करणार आहे का? तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर खरेदी करा आणि आम्हाला द्या. आम्ही कायमस्वरूपी वॅक्सिनेशनच्या बाबतीत त्यांच्याशी संपर्कात आहोतच. आमची अशी अपेक्षाच आहे की या सगळ्या लसीकरणामध्ये केंद्र शासनाने सहभाग घ्यावा, इंटरव्हेन करावं आणि राष्ट्रीय स्तरावरच या सगळ्या गोष्टी ठराव्यात. थँक्यू. रोल का सगळे सर, आज म्युकर मायकोसिसची बैठक झाली. काय झालं? कारण ह्याची इंजेक्शन देखील मिळत नाही आणि त्यांच्या किमती भरमसाठ आहे. आज माननीय उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही सगळ्यांनीच जवळजवळ 18 जिल्ह्यांमधल्या सर्व जिल्हाधिकारी आणि पूर्ण डिव्हिजनल कमिशनर्स, त्याचबरोबर सर्व पोलीसचे सर्व SPs आणि कमिशनर्स, या सर्वांच्याच आणि आरोग्य खात्याचे सर्व अधिकाऱ्यांबरोबरची बैठक झाली. विषय होता म्युकर मायकोसिस आणि जनरल कोरोनाचा आढावा. तर या 2 विषयांच्या संदर्भात मी असं सांगेल की म्युकर मायकोसिसच्या संदर्भात एकूण आज राज्यामध्ये 2245 या क्षणाला रुग्ण आहेत. यामध्ये मी माहितीही देऊ इच्छितो की नोटिफायबल डिसीज म्हणून म्युकर मायकोसिसला आरोग्य विभागाने आता मान्यता दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक असलेला रुग्ण हा नोटिफाईड होणार, म्हणजे तो आपल्या गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये येणार. त्याला म्युकर मायकोसिस असलेल्या रुग्णाला त्याचं निदान कळवलंच पाहिजे आणि त्याच्या उपचाराच्या संदर्भातील पूर्ण इत्थंभूत माहिती ही उपलब्ध होणार. त्यालाच आपण नोटिफायबल डिसीज म्हणूनचा नोटिफिकेशन आपण त्याची आरोग्य विभागाच्या वतीनं काढलेली आहे. दुसरं असं आहे की संपूर्ण कलेक्टर्सला आणि कमिशनर्सला अशा सूचना दिलेल्या आहेत की शेवटी आता याला लागणारं जे एम्फोटेरेसिन B नावाचं जे महत्त्वाचं इंजेक्शन आहे, औषधी आहे, या सगळ्यांचा जो कंट्रोल आहे तो कंट्रोल पूर्ण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलेला आहे
आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे काही आपल्याला वाटप करेल तो आपण त्या ठिकाणी स्वीकारतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जेवढी संख्या आहे त्या प्रमाणामध्ये आपण ते वाटप करतो. तर त्यासाठी IDSP ही जी काही महत्त्वाची वेब पोर्टल आहे त्याच्यावर आपल्याला रुग्णांची अचूक संख्या असणं ही महत्त्वाची, कारण त्या आधारावरच या सगळ्या गोष्टी होणार आहेत. म्हणून कलेक्टर्सला सूचित केलेलं आहे की IDSPवर पोर्टल अपडेट ठेवा. नंबर 3, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये म्युकरमायकॉसिसला टोटली फ्री झालंच पाहिजे असंच बंधनकारक आम्ही कलेक्टरांना केलेलं आहे. कारण याचा GR निर्गमित करण्यात आलेला आहे. त्याला ॲडिशनल बजेटमधून 30 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यामुळे जे काही विमाच्या 1.5 लाखाचा जो कवच असतो त्यापेक्षा लागणारी वरची रक्कम ही ट्रस्ट मोडमध्ये जी काही लागेल ती सगळी रक्कम दिली जाणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून 131 रुग्णालय हे नोटिफाईड केलेले आहेत. खास करून 131 रुग्णालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामुळं त्या रुग्णालयामध्ये याला बऱ्याचशा एक्सपर्ट्सची आवश्यकता लागत असल्यामुळे हे रुग्णालय आयडेंटिफाय केलेले आहेत. यामध्ये निश्चित प्रकारे सगळ्या गोष्टी केल्या जाव्यात अशी अपेक्षा आहे. आणि 2200 पैकी जवळजवळ 1007 एवढे रुग्ण हे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये आज ॲडमिट आहेत आणि फ्री ट्रीटमेंट घेत आहेत. या रुग्णालयांमध्ये एम्फोटेरेसिन B सुद्धा मोफत दिलं जातं आणि त्यामुळं कलेक्टर आणि सिव्हिल सर्जनच्या अखत्यारीत असलेलं हे जे इंजेक्शनचं वाटपचा विषय आहे तो सुद्धा हा फ्री दिला जातो. राहिला प्रश्न प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे आहेत ज्या ठिकाणी लोक म्युकरमायकॉसिसचा उपचार घेत आहेत त्या ठिकाणी सुद्धा फ्री व्हावं किंवा त्याला रेट कॅपिंग तरी व्हावी अशी राज्य शासनाची मनापासूनची इच्छा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे नॉन कोविड का कोविड हा जो एक महत्त्वाचा संभ्रम आज आहे तर त्या दृष्टिकोनातून आपल्या आरोग्य विभागाच्या वतीनं कोर्टामध्ये जी काही नॉन कोविडच्या संदर्भातील केस चालू आहे त्यामध्ये आम्ही आवर्जून या सगळ्या गोष्टी सांगत आहोत की कुठल्याही परिस्थितीत प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये आम्हाला जे काही कोविडच्या अनुषंगाने कॅपिंग केलेले रेट्स आहेत ते याला सुद्धा लागू करता यावेत असं सुद्धा आपलं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कॅपिंगची आमची प्रायव्हेट हॉस्पिटलच्या दृष्टिकोनातून म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्याच्या व्यतिरिक्त जे हॉस्पिटल्स ट्रीटमेंट करतायत त्या अनुषंगाने सुद्धा आमचे प्रयत्न आहेत. एम्फोटेरेसिन B हे जे महागडं औषध आहे त्याच्यासाठी ग्लोबल टेंडर काढलेलं आहे आणि त्यामध्ये प्रतिसाद येऊन जवळजवळ 1 जूनपर्यंत म्हणजे एक 5-6 दिवस अजून त्याला लागणार 4-5 दिवस पण 1 जूनला जवळजवळ 60,000 व्हाईल्स त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरून सुद्धा म्हणजे ग्लोबल टेंडरमध्ये असलेल्या प्रतिसादामुळे 60,000 व्हाईल्स तिथून सुद्धा आपण उपलब्ध थेट महाराष्ट्रासाठी उपलब्ध करून घेत आहोत. म्हणजे हे तुमच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कंट्रोलच्या ऑर्डरच्या व्यतिरिक्त ॲडिशनल आपल्याला मिळू शकणार आहे. या व्यतिरिक्त आता म्युकरमायकॉसिसच्या संदर्भात आम्ही अतिशय जागरूक आहोत की ते स्प्रेड होऊ नये किंवा त्याच्या संदर्भातले रुग्ण वाढू नयेत म्हणून IEC म्हणजेच आपल्याला त्याच्या जनजागरूकतेविषयीची काळजी आपण सर्वदूर घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जे काही मास्क आणि वेगवेगळ्या कारणांनी वसूल झालेले जे पैसे असतात त्यातून सुद्धा कलेक्टरांनी त्याचा वापर हे म्युकरमायकॉसिसच्या प्रसिद्धीसाठी म्हणजेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी त्या ठिकाणी खर्च करावेत अशीही सूचना देण्यात आली. सर आपण लसीसाठीचे टेंडर काढले तर हे झालं म्युकरमायकॉसिसचं. मी शॉर्टमध्ये आजच्या कोविडच्या संदर्भात सुद्धा जो पूर्ण आढावा घेतला. आजची स्थिती कोरोनाची 3,27,000 आहे ऍक्टिव्ह रुग्ण. त्यामध्ये अतिशय समाधानाची बाब ही आहे की रिकव्हरी रेट आता 93% गेलेला आहे. पॉझिटिव्हिटी रेट 12% खाली आलेला आहे आणि डेथ रेट हा 1.5% त्या ठिकाणी आहे.
आजच्या 18 जिल्ह्यांच्या ज्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट स्टेटपेक्षा जास्त आहे, ॲव्हरेजपेक्षा, त्या जिल्ह्यांच्या मीटिंग्समध्ये 2 महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. एक म्हणजे होम आयसोलेशन 100% बंद करा आणि CCC वाढवा, म्हणजे कोविड केअर सेंटर्स वाढवा आणि सगळ्या लोकांना तिथे आयसोलेट झाले पाहिजे. त्यानंतर दुसरी, आणि आता बऱ्याचदा गावागावांमध्ये सुद्धा CCC वाढवण्याच्या सूचना केंद्र सरकारने सुद्धा दिलेल्या आहेत आणि म्हणून त्यासाठी वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा 15वा वित्त आयोगाची जी निधी ग्रामपंचायतमध्ये, जिल्हा परिषदमध्ये उपलब्ध आहे, त्यातून 25% खर्च हा या कोविडच्या CCC सेंटर्स उभा करण्यासाठी, म्हणजे 25 ते 30 बेड्स, आयसोलेटेड बेड्स निर्माण करण्यासाठी खर्च करता येतील. हा एक महत्त्वाचा सूचना या निमित्ताने सर्व ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समितीला देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर गौण खनिज ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असेल त्यातून सुद्धा काही प्रमाणात निधी हा कोविडसाठी खर्च करता यावा, हा सुद्धा आजच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की टेस्टिंग वाढवली सगळे लोक म्हणत असतात, पण टेस्टिंग ही फोकस्ड पद्धतीनं वाढली पाहिजे. नाही तर पॉझिटिव्हिटी रेट कमी येईल, परंतु जनरलाइज टेस्टिंग करण्यात अर्थ नाही, अशा अत्यंत कडक सूचना सर्व प्रशासनातल्या लोकांना देण्यात आलेल्या आहेत आणि आरोग्य विभागालाही कडक देण्यात आलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की जो पॉझिटिव्ह पेशंट असेल त्याचे हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स आणि त्याचे लो रिस्क कॉन्टॅक्ट्स यामध्येच टेस्टिंग झाली पाहिजे. जनरल कुठेही जाऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या टेस्टिंग करून आपण पॉझिटिव्हिटी रेट कमी करू नये, अशा पद्धतीच्या फार गंभीर पद्धतीच्या सूचना या निमित्ताने देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, आशा वर्कर्स ज्या आहेत त्या आशा वर्कर्सला सुद्धा आता 2 पद्धतीच्या ट्रेनिंग देऊन त्यांना टेस्टिंगमध्ये इन्व्हॉल्व करायचं ठरवलंय. एक म्हणजे रॅपिड अँटीजन टेस्ट, त्याची ट्रेनिंग, आणि दुसरं सेल्फ टेस्टिंग किट्स नावाची जी कोविशिल्डची जी टेस्ट आलेली आहे त्याची किट्स आलेली आहेत, त्याचं सुद्धा टेस्टिंग देऊन सेल्फ टेस्टिंग किट्सच्या अनुषंगाने आशा वर्कर्सला सुद्धा या टेस्टिंगमध्ये इन्व्हॉल्व करायचं निर्णय झालेला आहे. तर या संदर्भात कोरोनाच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. या व्यतिरिक्त 2 महत्त्वाच्या सूचना दिल्या की विधानसभेत सुद्धा आपण फायर ऑडिट्स कंपल्सरी करून घेणार असं आपण सांगितलं होतं. त्याचा आढावा घेत असताना ज्या ज्या जिल्ह्यामध्ये फायर ऑडिटच्या संदर्भात झालेलं काम नसेल त्या जिल्ह्यांमध्ये सर्व आरोग्याच्या जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांमध्ये फायर ऑडिटचं काम कलेक्टरनी पहिल्या प्राधान्याने घेतलं पाहिजे. कारण यासाठी DPDCतून निधी खर्च करता यावा, यासाठी सुद्धा वित्त मंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्र्यांनी सूचित केलेलं आहे. आणि त्यामुळं जर निधी उपलब्ध केलेला आहे तर आता पटकन फायरचे एक्सपर्ट जिल्ह्यातले लोक घेऊन फायर ऑडिटची जी काही सध्याची परिस्थिती आहे आणि जी करावयाची गोष्ट आहे त्याचा जो गॅप असेल त्या गॅप्सला लागणारी निधी उपलब्ध करून देऊन फायर ऑडिट, इलेक्ट्रिकल ऑडिटचं काम पूर्ण करून घ्यावं, अशा सूचना दिलेल्या आहेत. 3rd वेव्हच्या अनुषंगाने पीडियाट्रिकची तयारी अतिशय मजबूतीनं केली पाहिजे, यासाठी सुद्धा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग त्यात पीडियाट्रिक वॉर्ड्स असतील, पीडियाट्रिक तुमचे व्हेंटिलेटर्स असतील, पीडियाट्रिकच्या संदर्भाने लागणारं गॅमाग्लोबिलिन नावाची जी IV औषध लागू शकेल, हे जे काही अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर त्याच्या संदर्भातली जी काही ऑर्डर्स आणि तयारीच्या संदर्भातला विषय असेल, या सगळ्या बाबतीची सुद्धा सूचना आणि आढावा घेऊन त्या संदर्भातल्या गोष्टी सर्व पद्धतीनं सांगितल्या. मॉडर्ना आणि फायझरने असं आपल्याला कळवलं का की ते राज्यांना देणार नाही लस, ग्लोबल टेंडर काढून ते केंद्रालाच देणार. त्यामुळे आपण जर ग्लोबल टेंडर काढले त्याची परिस्थिती काय आहे लसीकरणाच्या ग्लोबल टेंडरमध्ये कुठल्याही राज्याला प्रतिसाद नाही आणि त्यामुळेच आमची वारंवार केंद्र शासनाला विनंती आहे की आपण इम्पोर्ट करणाऱ्या लसीच्या संदर्भात राष्ट्रीय धोरण जाहीर करून तुमच्या स्तरावर, राष्ट्रीय स्तरावरच ग्लोबल टेंडर काढावं.
मॉडर्ना असेल, जॉन्सन असेल, फायझर असेल, जे काही घ्यायचं असेल ते सगळं त्या ठिकाणी घ्यावं. 18 ते 44चा जर भाग केंद्राने राज्यावर सोपवला असेल तर त्याला लागत असणारी आपल्या लोकसंख्येप्रमाणेचं जे लागत असणारी लसीची किंमत आहे ती राज्यांकडून घ्यावी. परंतु कॉम्पिटिटिव्ह रेट्स आणि एक समान धोरण अशा पद्धतीचं काम हे केंद्राने करण्याची गरज आहे. हे आम्ही VC मध्ये सुद्धा पत्राद्वारे सुद्धा वेळोवेळी कळवलेलं आहे. लॉकडाऊन बाबत काय आहे? जून नंतर 4 टप्प्यामध्ये उघडणार आहे, नाही उघडणार आहे? लॉकडाऊनच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि कॅबिनेटच्या स्तरावर कदाचित गुरुवारी चर्चा होईल. त्या संदर्भात योग्य तो चर्चेच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय होईल. सर, लसीकरणाच्या संदर्भात स्पुटनिक जर मुंबईसारख्या महानगरपालिकेला ग्लोबल टेंडरमध्ये जर मिळत असेल किंवा काही संस्था पार्टिसिपेट करत असेल तर राज्याचा काय प्रॉब्लेम आहे? राज्यामध्ये का पार्टिसिपेट करत नाही? स्पुटनिक असो किंवा कुणी असो, आपण ग्लोबल टेंडर काढले, सगळेजण सहभाग घेऊ शकतात. स्पुटनिकच्या बाबतीतही अनेक लोक म्हणत असतात त्या रशियन गव्हर्नमेंटनी कुणीतरी एक ऑथोराइज व्यक्ती नेमला पाहिजे आणि त्यांनी खरं म्हणलं तर त्याच्यामध्ये योग्य तो सहभाग घेतला पाहिजे. आणि जर स्पुटनिकला सहभाग असेल तर राज्य शासन सुद्धा घ्यायला कधीही तयार आहे. फक्त त्या संदर्भात कुठलाही आपण ईमेल सुद्धा त्यांची जी काही रशियन एजन्सीज आहेत किंवा एम्बेसीज आहेत किंवा त्यांच्या ज्या काही अधिकृत एजन्सी त्यांना सुद्धा मेल्स टाकलेले आहेत. आपण सांगितलेलं आहे की आम्हाला 6 कोटी डोसेसची 18 ते 44च्या दृष्टिकोनातून आवश्यकता आहे, पण अद्याप कुठलाही रिस्पॉन्स नाही. पण पंजाब वगैरे सारख्या राज्याने जे ग्लोबल टेंडर काढलं होतं त्यांना त्या कंपन्यांनी कळवलं की तुम्ही केंद्र सरकारकडनं की आम्ही थेट तुम्हाला पुरवठा करू शकत नाही, आम्ही केंद्र सरकारला पुरवठा करू. तर राज्य सरकार या संदर्भात आता केंद्राशी पूर्ण संपर्क करणार आहे का? तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर खरेदी करा आणि आम्हाला द्या. आम्ही कायमस्वरूपी वॅक्सिनेशनच्या बाबतीत त्यांच्याशी संपर्कात आहोतच. आमची अशी अपेक्षाच आहे की या सगळ्या लसीकरणामध्ये केंद्र शासनाने सहभाग घ्यावा, इंटरव्हेन करावं आणि राष्ट्रीय स्तरावरच या सगळ्या गोष्टी ठराव्यात. थँक्यू. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.